कापूसखेड येथे जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षावर कोयत्याने हल्ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग. अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा चव्हाण विरोधात गुन्हा नोंद. कापूसखेड तालुका वाळवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडलाय आणि या हल्ल्यात मंडळाचे अध्यक्ष सौरभ धुमाळे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा गुन्हा चौघांविरोधात नोंद केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कापूसखेड तालुका वाळवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक पार पडली. त्याचा राग प्रशांत नायकलच्या मनात होता. बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी रात्री 11च्या सुमारास प्रशांत नायकलने सौरभ धुमाळेला फोन करून गावातील ज्योतिबा मंदिराजवळ बोलावले. सौरभ मंदिराजवळ गेला असता तेथे प्रशांत नायकल, सुशांत नायकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे एकत्रित होते. यावेळी प्रशांत नायकलने तू आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतोस, तुला मस्ती आली आहे का असं म्हणून सौरभला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याच्याजवळील कोयत्याने डोक्यात आणि डाव्या कानावर वार केला. तर त्याचे साथीदार सुशांत नायकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारा सुमित धुमाळे यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. परिसरातील लोकांनी भांडणे सोडवली. यावेळी सौरभ धुमाळे आणि त्याचा भाऊ सुमित यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि याबाबतची फिर्याद सौरभ धुमाळे यांनी दिलेली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ईश्वरपूर.